अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पुणेच्या खुले व्यासपीठमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज इथं धायरी गावामध्ये आलेलो आहोत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व गुरुछाया वृद्धाश्रम तसेच जे फाउंडेशन यांच्या माध्यमातून भव्य मोफत नेत्र तपासणीचं शिबिर आयोजन करण्यात आलेलं आहे. गुरुछाया वृद्धाश्रमाच्या कार्यासंदर्भात भूपेंद्र मोरेचा दोन शब्द. गेले अनेक वर्षापासून गुरुछाया वृद्धाश्रम हे अनेक वृद्धांना इथं आपल्यामध्ये सामावून घेतात. त्यांचं पालनपोषण करणं, त्यांचा औषधोपचार, त्यांचं सगळ्या आरोग्याची निगा राखणे याबाबत हे कुटुंब हे डळडळीने काम करत आहे. अनेक वर्षापासून सातत्याने मी हे सर्व पाहतोय. आणि आज इथे जे नेत्र तपासणी किंवा मोतीबिंदू ऑपरेशन्स किंवा चष्मे वाटप या सगळ्या गोष्टीसाठी ते आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टतर्फे आणि गुरुछाया वृद्धाश्रम तसंच जे फाउंडेशन यांच्यातर्फे आज जो हा स्तुत्य उपक्रम राबवला गेला त्याच्यामध्ये अनेक लोकांनी एक चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला आणि यांच्या सामाजिक कार्याचा वसा हा संपूर्ण दूरपर्यंत पोहोचलेला असल्या कारणाने लोकांना यांच्याकडे आल्यानंतर मोफत गोष्टी आपल्याला त्या मिळणार आहेत. अनेक गरजू लोकांना, अनेक गरजवंतांना की ज्या या ऑपरेशन्सचे जवळपास आता हजारोंपासून लाखोंपर्यंत खर्च होतात, अशा गरजू लोकांसाठी हे एक चांगला स्तुत्य उपक्रम झालेला आहे. अनेक गोरगरीब लोकांनी आज इथे भेटी देऊन या सगळ्या गोष्टी आपल्या व्यवस्थित होतील अशा बाळगलेल्या आहेत. आणि नक्कीच या गुरुछाया वृद्धाश्रमाला आणि जे फाउंडेशनला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये अशाच समाजोपयोगी कारणांसाठी गोष्टींसाठी मी मनापासून शुभेच्छा देतो आणि आपले आभार मानतो की मला इथं सन्मानित केलं. धन्यवाद. फाउंडेशनच्या अध्यक्षा गीतांजली जाधव यांनी म्हणलं. नमस्कार. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, गुरुछाया वृद्धाश्रम आणि जे फाउंडेशन या तिघांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या वडगाव धायरी या गावामध्ये, वडगाव गाव आहे धायरी गावामध्ये गरजू आणि दुर्बल घटकातील काही लोकांसाठी नेत्र तपासणीचं शिबिर ठेवण्यात आले. ज्या मोतीबिंदूच्या ऑपरेशनची आजकालची जी किंमत आहे 25,000च्या प्लस असतं, 60 हजार रुपये असतील, त्या सगळ्या सुविधा आपल्या ट्रस्टकडून मोफत दिल्या जातात. या पद्धतीचे अनेक उपक्रम गुरुछाया वृद्धाश्रम हे वेळोवेळी वेगवेगळ्या भागांमध्ये घेत असतात. आणि ज्या पद्धतीचं काम जे फाउंडेशन आणि गुरुछाया वृद्धाश्रमाकडून होत आहे त्यांना पुढील सर्व सामाजिक कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. यानंतर सामाजिक कार्यकर्ते आम आदमी पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत कांबळे हे म्हणत होते. आज धायरी या ठिकाणी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, गुरुछाया वृद्धाश्रम आणि जे फाउंडेशन यांच्या संयुक्त हे डोळे चेकअपचं शिबिर हे आयोजित केलेलं आहे. मुळामध्ये जर पाहिलं तर हे नुसतं चेकअप नसून पण ज्या पद्धतीमधनं ताई आणि दादा म्हणजे दोघं मायलेकरं ज्या पद्धतीमधनं वृद्धांची जी सेवा करतायत, आमच्या कात्रज भागामध्ये सेवा करून आत्ताच या ठिकाणी त्यांनी इथं 3 मजल्यांचं वृद्धाश्रम इथं स्थापित केलेलं आहे. आणि या स्थितीमध्ये ज्या पद्धतीमधनं वृद्धांसाठी जे काम करतायत ते कौतुकास्पद आहे आणि त्यांचे कार्य असंच पुढं वाढत राहो असे मी आता शुभेच्छा देतो. धन्यवाद. ह्याचबरोबर श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे पदाधिकारी पण 2 शब्द बोलतील.